आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा प्रकल्पामध्ये जो घोटाळा झाला आहे, त्या घोटाळ्यामुळे या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सर्व पाणी पुरवठा प्रकल्प वाया गेलेत। काही हजार कोटी रुपयांचं केंद्र शासनाचं, राज्य शासनाचं नुकसान झालंय। हे पैसे आहेत, या देशातल्या करदात्यांचे पैसे आहेत, परंतु या पैशावर डल्ला मारलाय ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी। मी खूप जबाबदारीने सांगतोय, मंत्र्यांचा सहभाग असल्याशिवाय पालघर जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा प्रकल्प वाया जाणं शक्य नाही। पालघर जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा प्रकल्पातील घोटाळ्याची चौकशी करायची हिम्मत दाखवत नाही। आता आपण डहाणू तालुक्यामध्ये आहोत। डहाणू तालुक्यातील हे अस्वाली धरण पाहताय। अस्वाली धरणाचा हा जलसाठा आहे आणि या जलसाठ्यावर आधारित अस्वाली आणि इतर 19 गावं जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी टंचाईतून मुक्त होणार आहेत। परंतु थेट पाणी पुरवठा प्रकल्प या ठिकाणी घोटाळ्यात अडकलेला आहे। या पालघर जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा प्रकल्प घोटाळ्यात लोटणारा सर्वात मोठा ठेकेदार आर्य घुले। हा आर्य घुले म्हणजे या राज्य शासनाच्या पाणी पुरवठा विभागाचा जावई आहे का, हा मोठा प्रश्न आहे। आपण या ठिकाणी पाहू शकाल 104 कोटीची पाणी पुरवठा प्रकल्पाची अक्षरशः वाट लागलेली आहे। हा पाणी पुरवठा प्रकल्प जानेवारी 2026 म्हणजे 1 महिना शिल्लक आहे। या पाणी पुरवठा प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी जो कालावधी होता, तो कालावधी 1 महिन्यानंतर संपतोय आणि या योजनेचं काम 20% सुद्धा झालेलं नाही। या योजनेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाच्या कामासाठी आर्य घुलेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वेळोवेळी पैसे दिलेत, काम 20% पलीकडे गेलेलं नाही। आपण या ठिकाणी फलक पाहू शकाल, हे आर्य घुले ठेकेदार आहेत आणि हे आर्य घुले ठेकेदार आहेत। 104 कोटीचा हा प्रकल्प आहे। या ठिकाणी वरती पाहू शकाल, हा संपूर्ण तपशील आहे। त्यांनी ठेकेदाराने काय काय करायचं आहे आणि कोणत्या कामासाठी किती पैसे मंजूर आहेत। जर हा ठेकेदार पाणी पुरवठा प्रकल्प पूर्ण करू शकत नाही, तर या राज्याचं मंत्रिमंडळ, या राज्याचे पाणी पुरवठा विभागाचे मंत्री या ठेकेदाराला दिलेल्या कामांसंबंधी चौकशी करायला का तयार नाहीत, हा मोठा खरा प्रश्न आहे। आपण या ठिकाणी पुन्हा एकदा पहा, 104 कोटीचा हा पाणी पुरवठा प्रकल्प वाया गेलाय, 20% सुद्धा काम झालेलं नाही आणि हा पाणी पुरवठा प्रकल्प पूर्ण करण्याचा जो कालावधी आहे तो या 1 महिन्यानंतर संपतोय। जानेवारी 2026 मध्ये या पाणी पुरवठा प्रकल्प पूर्ण करण्याची जी कालमर्यादा आहे ती संपत आहे। आता या ठिकाणी आपण पाहू शकाल, हा धरणाचा जलसाठा आहे आणि या धरणाच्या खालच्या बाजूने असलेली जी सर्व गावं आहेत, या धरणाच्या खालच्या बाजूने असलेली सर्व गावं ही हरित क्षेत्रातील गावं आहेत, परंतु या गावांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। ही सर्व परिस्थिती या राज्याच्या मंत्र्यांमुळे झालेली आहे। कारण या पाणी पुरवठा प्रकल्पाची जी संकल्पना आहे ती संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील असली तरी केंद्र सरकार, राज्य सरकार इथल्या गरीब जनतेला नळाद्वारे पाणी देण्यासाठी गंभीर नाही। ठेकेदार आर्य घुले याच्या सर्व भ्रष्टाचाराला राज्याचं सरकार पाठीशी घालत असल्यामुळे असे पाणी पुरवठा प्रकल्प वाया जात आहेत।